नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, काही दिवसापूर्वी घडलेली ही खरी घटना आहे. ऐका, कदाचित उद्या आपल्या घरात असे काही होऊ नये. बाकी तुमची मर्जी. एक हृदय हादरवणारी सत्यकथा. एका घरच्या मोबाईलवर रॉंग नंबरवरून कॉल आला. घरातील स्त्रीने कॉल उचलला. आवाज ऐकून तिने ताबडतोब म्हणाली, "सॉरी, चुकीचा नंबर" आणि कॉल कट केला. पण समोरचा माणूस त्या आवाजावरून समजून गेला की हा नंबर एखाद्या महिलेकडे आहे. त्याने सतत त्या नंबरवर रिडायल करायला सुरुवात केली, पण ती स्त्री कॉल उचलत नव्हती. मग त्याने मेसेज करायला सुरुवात केली, "जानू, एकदा तरी बोल ना, कॉल का नाही उचलत? एकदा बोलून तर बघ." त्या घरात तिची सासू मात्र अतिशय भांडखोर, रागीट आणि द्वेष करणारी होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा मोबाईल वाजला तेव्हा सासूने कॉल उचलला आणि समोरून आलेले शब्द ऐकून ती थबकली. "जानू, माझ्याशी का नाही बोलत? तुझ्या आवाजाने तर मला वेड लावलंय. प्लीज एकदा तर बोल." सासूने शांतपणे सगळं ऐकलं आणि मोबाईल बंद करून ठेवला. रात्री मुलगा घरी आला तेव्हा सासूने त्याला एकट्यात घेऊन, "तुझी बायको, माझी सून, वाईट चारित्र्याची आहे. अनोळखी मुलांसोबत फोनवर बोलते," असे आरोप केले. रागाच्या भरात पतीने पत्नीला बोलावलं आणि एकही चौकशी न करता तिला निर्दयीपणे मारायला सुरुवात केली. मारहाण झाल्यानंतर सासूने मोबाईल त्याच्या हातात दिला. "हेच आहे पुरावे, तुझ्या बायकोचा यार." पतीने कॉल डिटेल्स पाहिल्या, सगळे अनरीड मेसेजेस वाचले आणि संतापाने वेडा झाला. त्याने ताबडतोब पत्नीला दोरीनं बांधलं आणि पुन्हा निर्दयीपणे मारहाण सुरू केली. सासूने मुलीच्या माहेरी फोन करून सांगितलं, "तुमच्या मुलीला आम्ही तिच्या यारसोबत मेसेज करताना पकडलंय. तुम्ही दिलेली इज्जत हिने माती केली." हे ऐकल्यावर मुलीचा भाऊ आणि आई धावत पोहोचले. पती आणि सासूने एका पाठोपाठ आरोपाचा भंडीमार सुरू केला. सगळ्यांच्या समोर भावानेही बहिणीचे केस पकडून तिला मारलं. ती रडत रडत म्हणत राहिली, "मी काहीच केलं नाही. हा नंबर रॉंग नंबर होता. मला काहीच माहिती नाही." पण कोण ऐकायला तयार नव्हतं. तिच्या आईने सांगितलं, "गीतेवर हात ठेवून शपथ घे." ती न्हावून आली. सगळ्यांसमोर गीतेवर हात ठेवून शपथ घेतली, "मी निरपराध आहे." पण सासूने तिरस्काराने म्हटलं, "जिला नवऱ्याशी दगाबाजी करायची आहे त्यासाठी गीतेवर हात ठेवून खोटं बोलणं किती मोठं काम आहे." इतक्यात पतीने सर्व मेसेजेस भावाला दाखवले. सासूने पुन्हा विष ओकत परिस्थिती पेटवली. भावाचा राग अनावर झाला. त्याने पिस्तूल काढले आणि स्वतःच्या बहिणीच्या डोक्यात 4 गोळ्या झाडल्या. एका रॉंग नंबरने एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. तिची 3 लहान मुलं एका क्षणात अनाथ झाली. थोड्याच वेळात तिच्या दुसऱ्या भावाने FIR केली. भाऊ, वहिनी, पती, सासू आणि त्या अनोळखी नंबरवरील मुलाविरुद्ध. पोलीस सायबर सेलने तपास केला तेव्हा कळलं ती स्त्री त्या नंबरवर एकदाच बोललेली होती. बाकी सर्व कॉल आणि मेसेजेस समोरच्याने तिला फसवण्यासाठी सतत केले होते. हे कळल्यावर ज्याने गोळी झाडली त्या भावाने तुरुंगातच आत्महत्या केली आणि रॉंग नंबर करणारा मुलगा अटकेत गेला. या 3 दिवसात एक निरपराध स्त्री मेली, 3 मुले अनाथ झाली, 2 कुटुंबे उद्ध्वस्त झाली. आणि कारण काय? एक रॉंग नंबर, संशय आणि ऐकून न घेण्याची घाई. जरा विचार करा, चूक कोणाची? रॉंग नंबरवर कॉल करणाऱ्या मुलाची, विषारी मक्कार सासूची, शंकेने आंधळा झालेल्या नवऱ्याची, गैरसमजाने रागाने पेटून बहिणीला मारणाऱ्या भावाची की मोबाईलची? मनापासून विनंती, कुठल्याही स्त्रीवर आरोप करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या. पत्नी, मुलगी, वहिनी त्या निष्पाप असतात आणि जे लोक मुद्दाम रॉंग नंबर लावून महिलांना त्रास देतात त्यांनी लक्षात ठेवावं, आपल्या घरातही आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे. इतरांच्या घरचा सन्मान करा. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.